लाडक्या बहिणींना प्रत्येक महिन्याला मिळणार 4,000 रुपये। नेमकं काय प्रकरण आहे पाहूया। राज्य सरकारची मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना सध्या प्रकाश झोतात आहे। अशातच मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी या योजनेबाबत मोठं विधान केलं आहे। ही योजना मत मिळवण्यासाठी सुरू केली नाही, महिलांना त्यांच्या हक्काच्या गोष्टी मिळाल्या पाहिजेत यासाठी लाडकी बहीण योजना सुरू केली आहे। राज्य सरकारच्या या महत्त्वपूर्ण माझी लाडकी बहीण योजनेमुळे विरोधी पक्ष प्रचंड घाबरला आहे। महिलांनी महायुती सरकारला आणखी मजबूत केलं पाहिजे, ज्यामुळे योजनेचा मासिक भत्ता 4,000 रुपयांपर्यंत वाढू शकतो, असं शिंदे यवतमाळमध्ये एका योजनेच्या कार्यक्रमादरम्यान म्हणाले। यावेळी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार देखील उपस्थित होते। पुढे मुख्यमंत्री शिंदे म्हणाले, लाडकी बहीण योजना मत मिळवण्यासाठी सुरू केलेली नाही, महिलांना सन्मान मिळाला पाहिजे, त्यांना त्यांच्या हक्काच्या गोष्टी मिळाल्या पाहिजेत। लाडकी बहीण योजनेमुळे विरोधी पक्षाचं टेन्शन वाढलं आहे। सरकारकडून महिन्याला फक्त 1,500 रुपये दिले जात आहेत, एवढ्या सरकार थांबणार नाही। महिलांनी महायुती सरकारला मजबूत केलं पाहिजे, जेणेकरून या योजनेची रक्कम 4,000 रुपयांपर्यंत वाढवली जाऊ शकते। जर काँग्रेस सत्तेत असती तर भ्रष्टाचारामुळे लोकांना 3,000 रुपयांऐवजी फक्त 400 रुपयेच देण्यात आले असते। पण महायुती सरकारला कल्याणकारी योजनांसोबतच महिलांना सक्षम बनवायचं आहे, महिलांना लखपती बनवायचं आहे। बदलापूर प्रकरणामध्ये विरोधी पक्ष राजकारण करत असल्याचा आरोपही शिंदे यांनी केलाय। त्यामुळं आता महिलांना आशा लागली आहे की आपल्याला 4,000 रुपये महिन्याला कधी मिळणार। मित्रांनो, हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे आम्हाला कमेंट करून नक्की सांगा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। धन्यवाद।